जय गुरुदेव. जगी जन्म घेऊनी सेवक झाला, ज्याने सदावास सेवेत केला, ज्याच्या मुखी सर्वदा सेवा कीर्ती, नमस्कार माझा सद्गुरु अरविंद मूर्ती. नित्य साधू संतांची सेवा करी, तुझ्या कृपेने झालो आनंदाश्रम सेवे करी, तव कृपेची नित्य मागतो माधू करी, नमस्कार माझा माता अन्नपूर्णेश्वरी. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञाना विणे न होई जगी सन्मान, गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञाना विना न होई जगी सन्मान, जीवन भव सागर तराया, चला बंधू गुरुराया, चला बंधू गुरुराया. तसेच सतत आपल्या सर्वांना उत्तम सुमार्गदर्शन करणारे, सर्वांपर्यंत सतत अण्णांचे म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांचे विचार पोहोचवणारे, आमच्यामध्ये सदैव सकारात्मकतेचे स्रोत पोहोचवणारे, तसेच मला सदैव गुरुतुल्य असणारे आदरणीय श्री सेवकराम गुरुजी यांना सुद्धा मी अभिवादन करते. आमच्या लाडक्या सौ अपर्णाताई यांना सुद्धा मी नम्र अभिवादन करते. आपल्या भारत मातेला वंदन करते. आणि आज ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण इथे सर्वजण एकत्र येऊन या छताखाली भारतीय परंपरा, गुरु शिष्य परंपरा जपण्यासाठी जमलो आहोत, ती अशी व्यक्ती होती की जरी आज देहाने ती आपल्या समोर नसली तरी अदृश्यरित्या सुद्धा आज या निमित्ताने मात्र गुरूंचे कार्य चालवित आहेत. अशा त्या दिव्य पवित्र महान श्री दिलीप जावळे दादा यांच्या पवित्र स्मृतीस मी नम्र वंदन करते. त्याचप्रमाणे काल आपण पालखीचा सोहळा सर्वांनी जे उपस्थित होते त्यांनी अनुभवलाच. पालखी जोपर्यंत सुरू झाली तोपर्यंत पाऊस सतत सुरू होता. त्यानंतर आपल्या सर्वांना प्रचिती आली. पर्जन्य देवता थांबण्याचं नावच काही घेणं. दुपारपर्यंत आम्हाला सर्व सेवेकरांना, भाविकांना सर्वांना काळजी होती की आता पाऊस जर पडला तर आपण पालखी कशी घेऊन जायची. या हॉलपर्यंत आपल्या लाडक्या प्रभू श्री राम प्रभू यांच्या दरबारापासून आपल्या हॉलपर्यंत पालखी कशी आणायची. पण तत्क्षणीच पर्जन्य देवतेला आमची तळमळ जाणवली आणि त्यांनी आपला जो वर्षा होता तो थांबवला आणि गुरु आज्ञा त्यांना झाली असावी कदाचित. त्याच्यामुळे पर्जन्य देवतेने आमच्यावर कृपा करून तो आपला वर्षाव थांबवला. हे दुसरे काही नसून आपल्या तळमळीची जाणीव आपल्या गुरुदेवांनी जाणून ती आपल्यावर एक कृपाच केली. आणि त्याच्यानंतर एक सांगू इच्छिते गुरुजी, हाच तो हाल आहे जो आपण 2013 ते 2015 पर्यंत सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांचे आपण इथे सत्संग आपण सत्संगाचे बोल, त्याच्यानंतर मार्गदर्शन सगळं अनुभवलंय. हाच तो हॉल आहे. आपण सर्व सेवेकरी सुद्धा तेच आहेत, साऊंड सिस्टीम वाले दादा सुद्धा तेच आहेत, आपल्याला उत्तम अन्न बनवून देणारे दादा सुद्धा तेच आहे. फक्त फरक पडला तो काही काळाचा, की काही काळानंतर आपण इथे सर्व जण एकत्र जमलो. फक्त फरक आहे तो काही काळाचा. त्या काळामध्ये आपण खूप काही गमावलं, पण त्याची भरपाई आपण सध्या करीत आहोत. त्याचप्रमाणे आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा खूप महान आहे. हे आज सर्व जगाने सर्वांनी मान्य करायला तयार झाले. म्हणून सध्या आपल्याला या भारतीय संस्कृतीचं जतन करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपली भारतीय संस्कृतीची परंपरा अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांतून जपण्याचे कार्य आपली ही गुरु परंपरा करीत असते. सर्वांचे माध्यम जरी निरनिराळे असले तरी हेतू मात्र एकच आहे. त्यातील ही परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा, जी इथे आज आपण साजरी करीत आहोत. आणि आश्रमामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा आणि शिष्य प्रतिपदा खूप सुंदररित्या साजरी केली जाते. आपल्यातील ज्यांनी अनुभूती घेतली नसेल त्यांना मी अवश्य नम्र विनंती करेल की त्यांनी एकदा तरी गुरु पौर्णिमा आणि शिष्य प्रतिपदा यावलीला येऊन तुम्ही नक्की अनुभव करा, किती सुंदर साजरी केली जाते. आज आपण गुरु शिष्य स्मृती महोत्सवाचे तिसरे पुष्प गुंफत आहोत. तिसरे पुष्प गुंफताना मात्र आपण अशा छताखाली आज एकत्र आलो आहोत की जिथे आपण उल्हासनगर, जसं मी आधीच म्हटले, 2013 ते 2000 पर्यंत आपण प्रत्यक्षरित्या त्याच गुरु आणि शिष्य यांच्या सहवासात राहिले आहोत. ज्या छताखाली आपण 8-8 दिवस कार्यक्रम करून सर्वजण आनंद मार्गातील आनंदाच्या पावसामध्ये आपण सगळेजण न्हावून निघायचो. आदरणीय गुरुजींनी आपल्याला काल सांगितले होते की या फोटोकडे बघून तुम्हाला काय वाटते ते सांगा. तर
गुरुजी, मी आपल्याला सांगू इच्छिते की या फोटोकडे बघून गुरूंप्रती भाव आणि श्रद्धा कशी असावी याचे सुंदर अप्रतिम आदर्श आम्हा सर्वांना श्री जावळे दादांनी त्यांच्या प्रत्यक्ष आचरणातून विचारातून सर्वांना दाखवून दिले. गुरूंची वाक्य प्रमाण मानून श्री जावळे दादांनी संपूर्ण आयुष्य गुरूंप्रती समर्पित केले. श्री दादांचा आदर्श आम्हा उल्हासनगर वासियांवर सदैव राहील. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर नेहमी म्हणायचे, गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे काय तर भूतकाळातील दिवा आणि भविष्यकाळातील दिवा. सगळ्या पिढ्यांना जोडणारा गुरु दोघांच्या मध्ये उभा राहून सर्वांच्या जीवनात प्रकाश देतात. तोच प्रकाश इथे उपस्थित असलेल्या आम्हा सर्वांना आणि आम्ही सेवेकरांना मिळत आहे. हेच आपले सर्वांचे अहोभाग्य आणि हीच गुरुकृपा आणि हीच आपली अरविंद गुरुकृपा. गुरूंप्रती श्री जावळे दादांसारखा भक्कम विश्वास जर असेल तर आपली कामं असो का कार्यक्रम असो कोणतेही ती सुरळीत पार पडतात. ते आपण पालखीच्या सोहळ्याच्या वेळेस जाणवलं आणि आता आपला जो कार्यक्रम होतोय आपल्याला वाटत होतं की पाऊस असणारच आहे, त्याच्यामुळे थोडी चिंता होती. पण भक्कम विश्वास आपण सर्वांनी ठेवला आणि त्याप्रमाणे सगळे घडून आले. गुरुजी, कालपासून आम्हाला आपल्या दिव्य सत्संगाच्या बागेतील फुले वेचायला मिळत आहेत. त्या दिव्य पुष्पांचाच हात थोडक्यात हार गुंफून गुरुचरणी समर्पित करण्याचा योग केवळ सद्गुरु सेवक श्री अरुण काकांच्या कृपेने घडून आला आहे. त्यामुळे सर्वांमार्फत मी गुरुमाऊली अरुण काका व आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. आणि विशेष करून एक खास निरीक्षण सांगावं असं वाटतं गुरुजी, ते म्हणजे कालपासून आपली जो सत्संग सुरू आहे, आपले साऊंड सिस्टीम वाले दादा सुद्धा जे आहेत ते सुद्धा एकाग्रतेने आपला कार्यक्रम लक्षपूर्वक मोबाईलकडे लक्ष न देता पूर्ण सत्संग ते खूप छानरित्या ऐकत आहेत. याचा सुद्धा मला खूप आनंद झाला दादा. म्हणजे आश्रमातील सत्संग असो वा कुठेही असो, आजच्या या भारत भूमीतील तरुणांना हिंदू धर्म जपण्याकडे कल वाढवण्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी व आपण खूप सदैव प्रयत्न केले आहेत आणि ती सदैव काळाची सुद्धा गरज आहे आणि हे आपण सगळे जपत आहोत. याबद्दल सकाळीच आपले हरिभक्त परायण श्री वारके महाराजांनी आपले सर्वांचे भरभरून कौतुक केले. गुरु शिष्य महोत्सव किंवा पुण्यतिथी सर्वांचीच करतात का? तर नाही. ज्यांचा जीव हा कधीच शिवापर्यंत पोहोचलेला असतो तर ते ब्रह्मलीन होतात, तर ते पुण्यात्मे बनतात, तर त्यांचं वास्तव्य देखील इतरांना पुण्यदायी होतं. अशा पुण्यपुरुषांच्या पुण्यतिथीला आपल्या आदरणीय श्री सेवकराम गुरुजींनी गुरु आज्ञेनुसार गुरु शिष्य स्मृती उत्सव असे नाव देऊन भारतीय परंपरा जपण्याचे खूप मोठे कार्य केलेले आहे. आपल्या देशातील महाराष्ट्रातील सर्व संत हे सामान्य कुटुंबातील होते. तसेच आपले सद्गुरु सेवक श्री अरुण काका हे सुद्धा खूप सामान्य घरातील असून त्यांनी आपली ध्यान धारणा मौन वैचारिक क्रांतीने विश्व कल्याणासाठी गुरुपदापर्यंत पोहोचून त्यांनी अण्णांनी लोकांचे जीवनातील अनेक प्रश्न समस्या सोडवल्या. तोच वसा श्री जावळे दादांनी घेऊन तोच वसा श्री जावळे दादांनी सुद्धा चालवला. अनेक लोकांच्या अनेक समस्या घेऊन लोकांना त्यांनी यावलीला घेऊन गेले, अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या. त्याच्यानंतर लोकांना योग्य मार्गदर्शन केले. जसे आपल्या अण्णांनी संस्कार दिले, लहानांना आधार आणि मोठ्यांना आदर हे देऊन जावळे दादांनी सुद्धा सामान्य कुटुंबातून ते सुद्धा श्रेष्ठपदी पोहोचले. परमपूज्य श्री अरुण काका यांनी आपल्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक मोठे वरदान दिले आहे. ते म्हणजे आनंदाश्रम आनंदवाडी असलेले परिमार्जन कुंड, जिथे आजही आपण सगळे जण जाऊन आपल्या ज्या समस्या प्रश्न असतात तिथे परिमार्जन करून आपल्या त्या समस्या प्रश्न जसे त्याचे स्वरूप असेल आणि आपली जेवढी श्रद्धा आणि विश्वास असेल तसे ते परिमार्जन करून पूर्ण होत असते. हे सर्व भाविकांना सर्व सेवेकरांना याच्याबद्दल अनुभव आहेत. या फोटोकडे आता सुद्धा बघितले तर एक ऊर्जेची लहर पसरते, जगण्यासाठी एक ऊर्जा मिळते. या दोघं गुरु आणि शिष्य यांच्या दोघातील जीवनाचा आदर्श आपण थोडा जरी घेतला तरी आपल्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र मी विश्वासाने सांगते. या गुरु शिष्य परंपरा जपण्याचे हे जे मोठं कार्य
श्री सेवकराम गुरुजी यांनी केले आहे, याचा विश्व कल्याणासाठी नक्कीच खूप मोठा हातभार लागणार आहे। तर आज मी अशा दिव्य पुण्य विभूतींना त्रिवार नम्र वंदन करून ही विश्व कल्याणाची शिदोरी घरोघरी घेऊन जाऊन आनंदाश्रम आनंदवाडी येथून आलेला हा पवित्र मंगल आनंद घरोघरी पोहोचवू अशी आशा व्यक्त करून माझे मनोगत परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका आणि माता अन्नपूर्णा यांच्या चरणी समर्पित करते। जय गुरुदेव। धन्यवाद सुषमाताई।